प्रकाश नदीकाठी उभा होता. त्याचा पांढरा शर्ट वाऱ्याच्या झुळुकीत हलकेच फडफडत होता. दुपारच्या तेजस्वी सूर्याने आजूबाजूच्या शांत वातावरणावर एक उबदार चमक टाकली. परंतु प्रकाशचे हृदय दुःखाने जड झाले. रडण्याने लाल झालेले त्याचे डोळे नदीच्या मंद लहरींकडे टक लावून पाहत होते. त्याचा जिवलग मित्र रोहन हे जग सोडून एक आठवडा झाला होता. हरवल्याचं दुखणं अजूनही ताज्या जखमेसारखं वाटत होतं आणि प्रकाश दुःखाने भारावून गेला होता. तो नदीच्या किनारी आला होता, जिथे त्याने आणि रोहनने अगणित आठवणी शेअर केल्या होत्या, काही सांत्वन मिळेल या आशेने. पण जेव्हा तो तिथे उभा राहिला तेव्हा त्याच्या मित्राच्या आठवणींना उधाण आले आणि प्रकाशला त्याच्या डोळ्यांच्या कोपऱ्यात अश्रू टोचल्यासारखे वाटले. प्रकाश नदीकाठी उभा होताच त्याला जवळच्या हिंदू मंदिराकडे एक अवर्णनीय खेचल्यासारखे वाटले. थोडी शांतता आणि सांत्वन मिळेल या आशेने त्याने मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या दरवाजातून जाताना तो प्रसन्न आणि शांत वातावरणाने वेढला गेला. मंत्रांचा मंद जप आणि अगरबत्तीचा मधुर सुगंधाने त्याचे मन शांत झाले. प्रकाश मस्त संगमरवरी फरशीवर बसून मन एकग करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने डोळे बंद केले, दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू त्याच्यावर शांततेची भावना जाणवू लागली. थोड्या वेळाने त्यांना मंदिराच्या पुजाऱ्याने प्रसाद दिला. त्याने कृतज्ञतेने ते अर्पण स्वीकारले आणि ते खाल्ले. त्याच्या शरीरातून ऊर्जा प्रवाहित झाल्याची भावना होती. जेव्हा तो तिथे बसला तेव्हा त्याला पुनरुज्जीवित आणि टवटवीत वाटू लागले. त्याचे दुःख हळूहळू शांतता आणि शांततेची भावना निर्माण करत होते. प्रकाश जसा प्रसाद खात राहिला, तसतसे त्याला त्याच्यात एक खोल परिवर्तन जाणवले. प्रसादाचे देवत्व त्याच्यावर इतके दिवस झाकून ठेवलेला दुःखाचा पडदा उचलत असल्याचे दिसत होते. प्रत्येक चाव्याद्वारे त्याला त्याचे हृदय हलके होत आहे, त्याचा आत्मा उंचावत आहे आणि त्याचे मन साफ होत आहे असे वाटले. प्रकाशचे परिवर्तन अधिकाधिक स्पष्ट होत गेले. त्याचे डोळे, एकेकाळी निस्तेज आणि निर्जीव, आता नव्या चैतन्याने चमकले. त्याचे स्मित, एकेकाळी दुर्मिळ आणि क्षणभंगूर दृश्य, आता त्याच्या चेहऱ्यावर पसरले आहे. त्याचे संपूर्ण अस्तित्व प्रकाशित करत आहे. केवळ एका दिवसात प्रकाशचे सुंदर परिवर्तन झाले. दुःख आणि निराशेच्या गर्तेतून तो आनंद आणि आनंदाच्या प्रकाशात उदयास आला होता. हिंदू मंदिराला भेट देणे हे या परिवर्तनासाठी प्रेरक ठरले आणि प्रकाशला या अनुभवाबद्दल मनापासून कृतज्ञता वाटली.